नमस्कार मित्रांनो, सुनबाई डोक्यावर पदर घ्या हा जो व्हिडिओ मी करून टाकला होता त्याला भरपूर चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। तुम्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद। पण त्यामध्ये काही महिलांनी मार्गदर्शन देखील केले। ते असे महिलांचे म्हणणे आहे की पुरुषांनी धोतर आणि फेटा घालायला पाहिजे। होय, बरोबर आहे। आणि ज्यावेळेस पुरुष धोतर आणि फेटा घालत होते तेव्हा महिला लुगडं आणि चोळी वापरत होत्या। आणि त्या काळात मुलामुलींचे लग्न हे अगदी वेळेवर आणि योग्य वयातच होत होते। तेव्हा बलात्कार किंवा आणखी कुठले प्रकार हे फार फार तुरळक होते। मुलांना आता बघा, करिअरच्या नावाखाली जे लग्नाचे वय असते त्यावेळेस आपण म्हणतो करिअर करायचे, वय निघून जाते आणि आपले लग्न तसेच राहते। होय मुलांनो, कित्येक समाजामध्ये मुलांना मुलीच भेटत नाही आहे। भरपूर असे समाज आहेत की मुली ते शोधत वेडे होतात। आणि आजीचं एकच इच्छा असते, आजीची किंवा आईची, की माझ्या नातवाचं, माझ्या मुलाचं लग्न माझ्या डोळ्यासमोर झालं पाहिजे। मित्रांनो, हे होत नाही आहे। त्याच्या अगोदरच, लग्नाच्या अगोदरच आजी एक्सपायर होते किंवा आई एक्सपायर होते आणि मुलाचं लग्न तसंच राहतं। अशी कितीतरी घटना आहेत मुलांनो। आणि ज्या व्हिडिओला मला ज्यांनी सपोर्ट केला त्यांचे आभार आहेत। आणि असंच सपोर्ट करत राहा। बघा, खरोखर सांगतोय, करिअरच्या नावाखाली जे वय वाढत चाललं आहे ना, त्यामुळेच हे लग्नाचे प्रकार कदाचित होत असणार आहेत। आणि कितीतरी समाज आहेत की त्या समाजामध्ये मुलीच भेटत नाही मुलांना। होय, असं नको व्हायला कोणासोबतच, सगळ्यांचेच लग्न झाले पाहिजे मित्रांनो। त्यामध्येच लव्ह मॅरेज, प्रेम प्रकरण या गोष्टी पण होतातच। चला, भारत सरकारने आंतरजातीय विवाहाला मंजुरी दिलीच आहे पहिलीच, असेही प्रकार होतातच आहे, ठीक आहे ना। परंतु आपण जे म्हणतो पुरुषांनी धोतर आणि फेटा वापरायला पाहिजे। मग ठीक आहे, पुरुषाचं एकच काम आहे की राबणे, कष्ट करणे, पैसा कमवणे आणि बाईच्या हातात देणे। आणि महिला मंडळाचं काम असतं की घर व्यवस्थित चालवणे। आणि हां, बऱ्याच महिलांचं असं पण म्हणणं झालं, जर पुरुष बेवडा असेल, दारुडा असेल, तर मग तिने घर कसं चालवायचं? हा, ते पण एक मोठा प्रश्नच आहे। मुलांनो, दारू पिणं चांगलंच नाही आहे कुठल्याच वयामध्ये। आणि हां, लग्नाच्या आधी तर ह्या गोष्टी चुकूनही करू नका। करिअरच्या नावाखाली घर सोडून बाहेर राहता आणि तिकडं तुम्हाला वेगळंच वळण लागतं। ह्या सर्व गोष्टी टाळा आणि समाज कसा सुधरेल याच्याकडे लक्ष द्या। बऱ्याच समाजामध्ये मुलांना मुलीच नाही आहेत। महिला मंडळ, चला पुन्हा एकदा सपोर्ट करा। काही चुकत असेल तर मला योग्य